नमस्कार. महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. खरं तर काही सिनेमांबद्दल आपल्याला उत्सुकता असते, पण त्याचं टीजर रिलीज झाल्यानंतर किंवा पोस्टर रिलीज झाल्यावर आपल्याला त्याबद्दल उत्सुकता असते. पण असा एक सिनेमा आहे की ज्याच्या शीर्षकामुळे आपल्यामध्ये ती उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या सिनेमाचं नाव म्हणजे सला ते सलानाते. खरं तर हे म्हटल्यानंतर आपण सगळेजण शाळेच्या काळांमध्ये जाऊ, कारण आपण सगळेजण शाळांमध्ये मराठी व्याकरणात हे आपल्या कानावर पडलेलं आहे, आपण हे शिकलेलो आहोत. पण तरीसुद्धा या शीर्षकाचा त्या सिनेमाशी कसा संबंध आहे किंवा त्या सिनेमात काय उलगडणार आहे, या सगळ्याविषयी आपल्याशी गप्पा मारायला त्याच सिनेमाची संपूर्ण टीम आली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी महाराष्ट्र टाइम्सचे सारंग दर्शनी सर यांना विनंती करते की त्यांनी टीमचं स्वागत करावं. सिनेमाचे दिग्दर्शक संतोष कोल्हे, हे बरं आहे. सिनेमाचे लेखक, पटकथा आणि संवाद लेखक श्रीकांत बोजेवार सर, सरांना विनंती करते की सिनेमात भूमिका करणारे पद्मनाभ बिंड, मी महाराष्ट्र टाइम्सचे राजीव काळे सर यांना विनंती करते की त्यांनी कलाकारांचं सुद्धा स्वागत करावं. छाया कदम, सिनेमात आपल्याला वेगळ्या भूमिकेत दिसतोय. खरं तर छोट्या पडद्यावरचा हा चेहरा आहे, लोकप्रिय चेहरा, आणि वेगळ्या रूपात दिसणार आहे सायंकित कामत. आणि महाराष्ट्र टाइम्सच्याच कुटुंबातली एक असं म्हणूयात अभिनेत्री रिचा अग्निहोत्री, कारण तिचा आणि महाराष्ट्र टाइम्सचा खूप जवळचा संबंध आहे, तर तिचंही स्वागत करावं. सर, मी आता जसं इंट्रोडक्शनमध्ये म्हणाले तसंच उत्सुकता आहे, कारण त्या शीर्षकाविषयीच आहे. आम्ही टीजर पाहिलं आहे, साधारण कथेचं स्वरूप काय असेल त्याची थोडासा अंदाज आला आहे. पण तरीसुद्धा तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा आहे की या सिनेमाच्या निर्मितीची कल्पना मुळात सुचली कशी, त्याची सुरुवात कुठून तरी झाली असेल, त्या प्रक्रियेविषयी जाणून घ्यायचं. निर्मितीची प्रक्रिया सांगायचं झालं तर या सिनेमाची जेव्हा कथा आम्ही लिहित होतो तेव्हा नेहमीच्या पठडीतल्या गोष्टी ज्या मराठी चित्रपटांमध्ये किंवा ओव्हरऑल चित्रपटांमध्ये हाताळल्या जातात त्या करायच्या नाहीत असं आम्ही आधीच ठरवलेलं होतं. तेव्हाच हा जेव्हा विषय समोर आला की आपण पत्रकारितेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट केला पाहिजे, कारण मी स्वतः पत्रकारिता केलेली आहे, मी काही वर्ष पत्रकारितेत होतो, म्हणून त्यातून ही गोष्ट इव्हॉल्व झाली. आणि ती गोष्ट लिहित असतानाच आमच्या लक्षात आलं की याला खूप वेगवेगळे कंगोरे आहेत. ते कंगोरे जसे सापडत गेले तसे त्या गोष्टीला ती गोष्ट नातेसंबंधांमध्ये ट्रान्सफर झाली, कारण शेवटी समाजात पत्रकारही वावरत असतो, त्याला वैयक्तिक आयुष्यही असतं, त्याच्याही इमोशन्स असतात. तर त्यातून त्याच्या रिलेशनशिपची गोष्ट ही या निमित्ताने तयार झाली आणि ती पडद्यावर साकारण्यासाठी म्हणून ऑफकोर्स ती गोष्ट तयार झाल्यानंतर त्याची एक आम्ही पटकथा केली श्रीकांत बोजेवार आणि तेजस घाडगे यांच्याबरोबर. त्या पटकथेनंतर आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला हा सिनेमा जर अधिक प्रभावी करायचा असेल तर हा आपल्याला चंद्रपूर आणि ताडोबाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडली पाहिजे. सो त्या पद्धतीने मग पुन्हा एकदा या चित्रपटाची पटकथा लिहिली गेली आणि संवाद लिहिले गेले आणि मग हा चित्रपट आम्ही चंद्रपूर आणि ताडोबा म्हणजे विदर्भाचा एक मोठा जंगल आणि पर्यावरण याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश आहे, तिकडे आम्ही हा सिनेमा सगळा शूट केला. तुम्ही आता म्हणालात की पत्रकारितेत तुम्ही होता, तर तुम्ही जेव्हा त्या क्षेत्रात होतात तेव्हा तुम्ही काही या संदर्भातली किंवा याच्या जवळ जाणाऱ्या काही गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत? अर्थात बघितले आहेत. अर्थात त्याचा किती
फायदा? अगदी 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 या कथानकातल्या कितीतरी गोष्टी तुम्हाला खूप रिअल आयुष्यात आजपर्यंत घडलेल्या सापडतील जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा. खूप अशा 5 ते 6 वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्याशी त्याविषयी तुम्ही कुठेतरी वाचलेलं असेल, कुठेतरी संदर्भ त्याचे येऊन गेलेले असतील. त्यामुळे काही सत्य घटनांवर आधारित हे फिक्शन आहे. हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे. त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला सिनेमात वेळोवेळी जाणवेल. श्रीकांत सर, तुम्हाला विचारेन की पटकथा आणि संवाद लेखन तुम्ही केलेलं आहे, तर हा मुळात सिनेमा खूप वेगळ्या विषयावरचा आहे आणि त्याची भाषा सुद्धा वेगळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये संवादावर सुद्धा बऱ्यापैकी बरंच काम झालेलं असणार आहे. तर त्या प्रोसेसविषयी ऐकायचं आहे. मुळात हा सिनेमा ज्या परिसरात घडतो तो परिसर माझ्या ओळखीचा आहे आणि ती भाषा पण माझ्या ओळखीची आहे. परंतु पटकथेविषयी संतोष आधी जे म्हणाला, जनरली काय होतं, आपल्याकडे लिनियर सिनेमांची संख्या खूप आहे. घटना ज्या क्रमाने घडतात त्याच क्रमाने सिनेमात दाखवल्या जातात. परंतु आम्ही पटकथेची जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की ही थोडंसं याला रहस्याची डूब आहे आणि अशा प्रकारची पटकथा पडद्यावर येताना ती लिनियर पद्धतीने न येता ती मागे पुढे जात अशी येत राहिली. वर्तमान भूतकाळ अशा पद्धतीने येत राहिली पाहिजे. अशा प्रकारची पटकथा असताना ते खूप मोठं आव्हान असतं, कारण त्या 2 घटनांमध्ये तार्किक जोड द्यावा लागतो तुम्हाला. ते तुकडे वाटू नये किंवा आधी मध्येच कसं काय आलं असा प्रश्न पडू नये. त्यामुळे जास्त रचना खूप काळजीपूर्वक करावी लागते. परंतु संतोषच्या डोक्यात बराचसा सिनेमा स्पष्ट होता, त्यामुळे मला ते नीट आम्हाला कम्युनिकेशन करता आलं आणि ते सगळं केलं. पुढचा प्रश्न होता तो भाषेचा. आपण जर 100% वऱ्हाडी भाषा वापरली किंवा चंद्रपूर परिसरात जी भाषा बोलली जाते ती जर 100% वापरली तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा कळणं कठीण होतं, कारण बरेचसे प्रादेशिक शब्द असतात ते त्याच परिसरात कळतात. त्यावर आम्ही असं केलं की हा फील द्यायचा तिकडला, साधारण 70-80% शब्द भाषा तिकडली असेल आणि 20% थोडंसं जनरलाइज करायचं, म्हणजे हा सिनेमा कुठेही पाहायला गेला तरी कळला पाहिजे. तर याचा एक सुवर्णमध्ये आम्ही भाषा लिहिताना, संवाद लिहिताना मी साधला. त्याच्यावरती अर्थात कलाकारांना खूप मेहनत करावी लागली, कारण त्यांच्या पण सरावाची भाषा नव्हती, त्या सगळ्यांनी मेहनत केलं. तर हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन रचलेली पटकथा आणि मग केलेलं संवादावरचं काम, त्यातून आता हा सिनेमा आकाराला आलेला आहे. कारण तुम्ही म्हणालात तसं की संवाद खरं तर ती भाषा सगळ्यांनाच सरसकट कळणार नाही, पण टीझरमध्ये जेवढं आम्ही बघतोय ते आम्हाला ऐकायला खूप गोड वाटतं आहे ते शब्द. सर, कलाकारांच्या निवडीविषयी विचारेन मी की ह्या कलाकारांची निवड कशी केली, म्हणजे काय डोक्यात होतं की ठरवलं होतं ह्या गोष्टी अशा आहेत? छायाची निवड तर पक्की होती आणि ती 20 वर्षापूर्वी ठरलेली होती. जेव्हा आम्ही एकत्र वर्कशॉप करत होतो नाट्य प्रशिक्षणाचे, आम्ही एकत्र शिकलो आहे, तेव्हाच जेव्हा मी छायाशी प्रत्येक वेळी बोलायचो तेव्हा मी तिला सांगायचो की तुझी पर्सनॅलिटी आणि हे सगळं ना एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी की रिअलिस्टिक इन्स्पेक्टर साकार करण्यासाठी म्हणून खूप छान आहे, हे मी तिला तेव्हाच सांगितलं होतं. आणि जेव्हा हा विषय डोक्यात आला आणि याच्यावर आम्ही चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा पहिला आणि शेवटचा फोन तिलाच गेला आणि तीच, म्हणजे त्याला काही दुसरा पर्याय नव्हताच. त्यामुळे छायाची निवड पक्की होती. उपेंद्रचं असं झालं की उपेंद्र हा पुण्यापासूनचा माझा खूप चांगला मित्र आहे आणि दुसरा हा सिनेमा जो आहे ना हा थोडा आम्ही टप्प्याटप्प्याने शूट झाला, त्यामुळे त्याला जरा वेळ मिळणं, आर्टिस्टकडनं डेट्स मिळणं हे महत्त्वाचं होतं आणि उपेंद्रने ते केलं. त्यामुळे त्या भूमिकेसाठी तो परफेक्ट होता हे पहिल्यापासून मनात होतंच आणि त्यांनीही वेळ दिला या चित्रपटासाठी, त्यामुळे त्याचं कास्टिंग त्या पद्धतीने झालं. राहतो प्रश्न रिचा अग्निहोत्री आणि सायंकितचा. एक गोष्ट सांगायला हरकत नाही, मी आधी एका अभिनेत्याबरोबर काही दिवस शूट केलं होतं या चित्रपटाचं, पण ते मी स्क्रॅप केलं कारण मला ते काही आवडलं नाही, मला ते काही पटलं नाही. मला त्याची बॉडी लँग्वेज, भाषा आणि ह्या सगळ्या गोष्टी कम्फर्टेबल वाटत नव्हत्या. त्यामुळे आम्ही चंद्रपूरला जाऊन केलेलं शूट, जेव्हा आधी कसं जेव्हा आपण रिहर्सल्स करतो किंवा वर्कशॉप्स घेतो तेव्हा बऱ्यापैकी कम्फर्ट थोडं होऊन जाईल इम्प्रूव्ह सेटवर गेल्यानंतर असं वाटत होतं, पण तिथे झाल्यावर ते झालं नाही तिथे गेल्यावर. सो मी ते स्क्रॅप केलं शेड्यूल आणि मग नवीन अभिनेत्याचा शोध सुरू केला. तेव्हा मला कुठेतरी सायंकितला मी पाहिलं होतं, मी झीसाठी काही काम करायचो त्यामुळे तो मला बऱ्यापैकी माहिती होता आणि मला असं वाटलं की हा करेल. मी त्याच्याशी बोललो आणि खरं तो मूळ गोव्याचा आहे, त्याची भाषा आणि याचा काही वऱ्हाडीशी संबंध नाही आहे, पण मला आतून वाटलं पर्सनॅलिटी म्हणून की कदाचित हा करेल आणि ॲक्टर म्हणून त्याच्यातली शेड आपण काही मालिकांमध्ये मी पाहिलेलीच होती. आणि जेव्हा त्याच्याशी गप्पा मारल्या बोललो तेव्हा लक्षात आली की अरे ही कॅन, तो करू शकेल.
आणि जेव्हा त्याच्याशी इंटरॅक्ट होत गेलो, सिनेमाची कथा पटकथा त्यांनी वाचली, डायलॉग वाचले आणि तो सुद्धा कम्फर्टेबल झाला. पुढे त्यांनी त्याची सगळी तयारी दाखवली. म्हणजे तो तिकडे जाऊन राहिला मित्राकडे चंद्रपूरला, तिथली भाषा, तिथली बॉडी लँग्वेज, या सगळ्या गोष्टी शिकला आणि आम्ही त्याला जे जे सांगत होतो त्या सगळ्या इनपुट तो त्याच्या बाजूनी खूप रिहर्सल्स करून आणि प्रॅक्टिस करून करत होता. आणि मग आता तो रिझल्ट तुम्हाला पडद्यावर जो दिसेल तो फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे तो सगळ्यांना आवडेल, सगळेजण सायंकितच्या प्रेमात पडतील. इतकं छान त्यांनी ॲडॉप्शन त्या कॅरेक्टरसाठी केलेलं आहे. तेजस देशमुख असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि रिचाच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिचा आणि आम्ही काही याच्या आधी प्रोजेक्ट एकत्र केलेलेच होते. आणि ही जे कॅरेक्टर आहे या चित्रपटातलं, त्या कॅरेक्टरविषयी आत्ता मला सांगायला हरकत नाही. ती स्टॅमर करते, ती मुलगी पालकर तिचं नाव आहे, समिधा पालकर. ती मुंबईची आहे पण ती स्टॅमर करते. पडद्यावर स्टॅमरिंग करण्यासाठी म्हणून एखाद्या ॲक्टरनी तयार होणं हा एक महत्त्वाचा भाग होता. पण रिचाला मी जेव्हा कन्व्हिन्स केलं तेव्हा ती तयार झाली. ती म्हणली ओके, काहीतरी वेगळं आहे, मी करीन. आणि तिने पण मेहनत घेतली. स्टॅमरिंग हे कॅरेक्टर पडद्यावर साकार करणं सोपं नाही आहे. आतापर्यंत आपण हिंदी सिनेमांमध्ये जे स्टॅमरिंग कॉमेडीपुरतं बघितलं आहे, त्यातनं काहीतरी व्यंग निर्माण झालं आणि कॉमेडी झालं, त्या प्रकारचं नाही आहे. स्पर्शमध्ये ज्याप्रमाणे आपण आंधळी व्यक्ती बघतो आणि तिच्या भोवतीचे सगळे कंगोरे पाहतो, तसं आपल्याला स्टॅमरिंग विषयीचे कंगोरे या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर उलगडत जातात. सो ते तिने खूप छान पद्धतीने शिकलं. ती स्पीच थेरपिस्टकडे गेली, सायकोलॉजिस्टकडे गेली, एका मुलीबरोबर राहिली, जी मुलगी स्टॅमर करते तिच्याबरोबर 15 दिवस राहिली. अँड शी अंडरस्टँड द कॅरेक्टर व्हेरी वेल. सो माय कास्ट इज फंटॅस्टिक. त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पद्मनाभच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही 1-2 काही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलेलं होतं आणि हा विदर्भातलाच आहे मूळचा, त्यामुळे याला भाषेचा फार प्रॉब्लेम येणार नाही याची मला खात्री होती. आणि मला तो दिसत होता. या सगळ्या न्यूज चॅनलच्या पार्श्वभूमीवर जो कॅमेरामन असतो, त्या कॅमेरामनची पर्सनॅलिटी, म्हणजे खरं तर त्यांनी वसंतराव आणि असे सगळे सिनेमे केलेले आहेत, पण का कोणास ठाऊक त्याची अंगकाठी मला असं वाटलं की हा मस्त जाईल. त्यामुळे मी पद्मनाभचं कास्टिंग याच्यामध्ये झालं. असेच सगळे कॅरेक्टर्स त्याच्यातनं आम्हाला निवडणं सोपं गेलं आणि पुढे प्रत्येकाने त्याच्या कॅरेक्टरचं चीज केलेलं तुम्हाला पडद्यावर दिसेल. छाया मॅडम, तुम्हाला विचारेन की ते म्हणाले 20 वर्षांनी तुम्ही एकत्र काम केलंय, सगळ्यात आधी तर ह्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती? खरंच आहे. खरं संतोष आणि मी आम्ही अभिनयाचं वर्कशॉप एकत्र केलं होतं 2001 मध्ये. आणि तेव्हा आहे ना संतोष आमच्यासाठी म्हणजे तेव्हा तो भटकंती वगैरे डिरेक्ट करतो असं होतं ना, तर माझं पहिलंच वर्कशॉप होतं, काहीच माहिती नव्हतं इंडस्ट्रीतलं ना. तर असं असतं ना, आम्ही त्याच्याकडे असं बघायचो ना की हाच आहे आपलं करिअर घडवणारा, हाच तो आहे म्हणून असंच होतं आमच्या डोक्यात. कारण की तो असं जरा तेव्हा नाववाला होता असं. तर तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. आणि तो नेहमीच, मला आठवतं आहे ना, झुलवाचा रवींद्रला प्रयोग होता, त्यावेळी आहे ना तो प्रयोग झाल्यानंतर येऊन मला बोलला होता की छाया तुला ना असं इन्स्पेक्टरचा रोल, तुझं पर्सनॅलिटी तशी असं, तेव्हापासून तो बोलत होता. आणि मला वाटतं मी काम करायला सुरुवात केली आणि पहिला म्हणजे पोलीस अधिकारी असा रोल मला त्यानेच दिला आहे. सो आणि भूमिकेबद्दल सांगायचं तर मी जयश्री बोराडे नावाचं कॅरेक्टर करते आहे. माझी ना स्वतःची अशी इच्छा होतीच जरा की आपल्याला असा रोल मिळायला पाहिजे. पण ह्याची खासियत मला वाटतं ना असं आहे की म्हणजे तसे रोल माझ्या वाट्याला आले तर तेही मी उत्तम प्रकारे साकारण्याचा प्रयत्न करेनच. जसं आहे ना लेडी इन्स्पेक्टर म्हटलं की अशी बुलेटवरून येते, केस उडवत येते वगैरे, असं जे सिनेमामध्ये दाखवतात धाड धूड मारते आणि असं, ते पण करायला मजा येईलच. पण माझा कल ज्या बाजूचा आहे अभिनयाचा, जयश्री बोराडे आणि एकूण हा सिनेमा ना अगदी तसाच आहे, खूप रिअलिस्टिक. म्हणजे मला आत्ता संतोष बोलताना आपले काही सीन आठवले की प्रत्येक आहे ना शहराचं बोलतात ना, एक रस्त्यांचा सुगंध असतो, ती माणसं, ती गर्दी. मला खरंच म्हणजे आता तुम्ही बोलत असताना मला आठवलं आहे की एक सीन आम्ही ते कॅरम खेळत असताना त्या रस्त्याने जाताना वगैरे ना ॲटोमॅटिकली ना आपल्या कॅरेक्टरसाठी आणि आपल्या कामासाठी खूप मदत होते ह्या सगळ्या गोष्टींची. मे बी
म्हणजे म्हणून मला आपण जे नागपूरला शूट केलं ना त्याच्यामुळे खूप आपल्याला आपलं म्हणणं काय मांडायला खूप मदत झाली. इवन आमचं कॅरेक्टर साकारण्यासाठी खूप मदत झाली. सो ना मजा आली की खूप असं रिअलिस्टिक आहे. आणि ती अधिकारी आहे ना म्हणजे जशी मी आहे, कदाचित मला असं नेहमीच तुम्ही बोला ही नेहमीच असं का बोलते पण असं ना की प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एकतर ना आपल्यातलं काहीतरी असतं किंवा मला ते शोधून काढावं लागतं, मग ते जरा आपल्याला सोप्या जातात गोष्टी. सो जयश्री आहे ना ती एवढी रिअलिस्टिक आहे ना की ती अधिकारी आहे ना तिच्यात पुरुष आणि स्त्री असा काही फरक नाही, ती आहे. म्हणजे तिचं चालणं, तिचं बाईकवरून येणं किंवा जसं पुरुष अधिकाराला टेन्शन असल्यावर तो टेन्शन घालवण्यासाठी ज्या गोष्टी करत असेल स्त्री पण तेच करत असेल तर इथे ना ह्या सगळ्या गोष्टी अशा खूप छान लिहिल्या गेल्या आहेत. आणि जेवढं छान लिहिल्या गेल्या आहेत ना तसंच संतोषच्या डोक्यात होतं आणि आम्हाला तसंच ते करायला मिळालं ना ह्याचं खूप समाधान आहे. आणि मला विचारत नाहीत तरी मी आधीच सांगून टाकते की ह्या तिघांबरोबर काम करायला उपेंद्र तर होताच बरोबर, पण यांच्यावर काम करताना ना म्हणजे नेहमीचंच आहे की खूप गोष्टी शिकायला मिळतात. जसं पद्मनाभमुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप मदत झाली, कारण की तो तिथलाच असल्यामुळे ना मी पहिल्यांदा ह्या भाषेवर ह्या लहेजेवावर काम केलं. प्रयत्न पूर्ण केला आहे. आता ते लोक बघितल्यावर ठरवतील तो कितपत आम्ही सक्सेस झालो आहे. पण पद्मनाभकडून आहे ना ह्या गोष्टीचं तिथे प्रत्येक सीन इम्प्रूव्हाइज करताना त्याची खूप मदत झाली. नाहीतर होतं ना की छाया कदम बोलते आहे आपली तो लहेजा, तर ते खूप खोटं वाटतं. सो ह्याची मदत झाली. आणि रिचाचा तर पहिला सिनेमा आहे, पण आज मला खूप सांगायला आवडेल की सिनेसृष्टीला म्हणजे खूप कमालीची ॲक्ट्रेस मिळाली आणि तिने खूप प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. खूपच म्हणजे आपण असं खूप जणं बोलतात ना की अरे वो तो सिरियलवाल्या आहेत सिरियल. तर मला आज सांगायला आवडेल सिरियलवाल्या वगैरे असं काही नसतं, अभिनय असतो. सो त्या मुलीने खूप कमाल केलं आहे काम. आणि सांकित म्हणजे वाटणारच नाही की तो गोवा बिवा आणि तो तिथलाच वाटतो. आणि सांकित तू जे केलं आहेस ना ते खूप कठीण आहे. म्हणजे आमच्या कॅरेक्टरला तरी आहे ना एक पॉज घेणं आणि विचार करून करणं होतं. हा बोलतोय धाड आहे ना, ते बोलतोय ते त्याने खूपच कमाल केलं आहे. सो मला असं खूप मजा आली या सगळ्यांबरोबर काम करायला. म्हणालात ना कारण की ती मी आहे आणि हे तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक वेळी तेच म्हणते, पण ते तू का वाटतं माहितीये का आम्हाला तसं, कारण की तुम्ही त्या प्रत्येक भूमिकेच्या जवळ जाता आणि आम्हाला तुम्हीच त्या दिसतात, त्यामुळे ते कदाचित त्यामुळे तसं दिसत असेल. सांकित तुझ्याकडे येते. तू आता जसं छाया मॅडमने म्हणाल्या तू मूळचा गोव्याचा आहेस, म्हणजे तुझा त्या भाषेशी तसा थेट संबंध कधी आलेला नसेल, पण तरी सुद्धा त्या भाषेत मुरणं आणि ते सादर करणं हे किती आव्हानात्मक होतं तुझ्यासाठी. आणि सुरुवातीला तुला जेव्हा अशा पद्धतीच्या भूमिकेसाठी विचारलं गेलं तेव्हा तुझी एकदा पहिली प्रतिक्रिया काय होती, कारण अगदीच भाषा वेगळी आहे, तुझी प्रतिक्रिया आणि तुझी प्रोसेस काय? खरं सांगू आता म्हणजे सोशल मीडियावर फारच तर मॅनिफेस्टेशन आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर खरं तर मी मॅनिफेस्ट केली होती फिल्म, कारण हेच की मी गोव्याचा आहे आणि आम्ही दोघंही ललित कला केंद्रामध्ये शिकलो आहे. सो तिथे ना म्हणजे मला वाटतं नागराज मंजुळे सरांची सैराट आली, फॅन्ट्री आली आणि सगळे औरंगाबाद आणि असे सगळे स्टुडंट्स होते जे सगळे गावाकडच्या फिल्म्समध्ये होते आणि मला कोणीच देत नव्हती. गावाकडची फिल्मच मिळेल ना, सगळे असं पुण्या मुंबईचं. आणि मला ते हवं होतं की मला गावाकडचं करायचं आणि मी करू शकतो हे. आणि बरं कॅरेक्टर कसं करायचं काय करायचं हे आम्हाला ललितमध्ये शिकवलंच होतं. सो म्हणून मला पण अशा पद्धतीची फिल्म करायची होती आणि ती फिल्म मला मिळाली. सो मला जेवढे प्रयत्न मला करता आले तेवढे मी केले आणि सर माझं कौतुक करतायत, पण त्या कॅरेक्टरपर्यंत नेण्याचं काम सरांनीच जास्त केलं आहे. ते एक्सप्लेन करणं आणि सगळ्या गोष्टी, कारण शेवटी काय मी ॲक्टर म्हणून ना माझ्या इन्फ्लुअन्सने ते कॅरेक्टर बघतो. सो तो माझा इन्फ्लुअन्स तोडून सरांनी त्यांचा इन्फ्लुअन्स माझ्या मनात तो भरला आणि मला ते कळलं की अच्छा हे नाही आहे, हे करायचं आहे. कारण ॲक्टरना खूप प्रूव्ह करतो. म्हणजे मगाशीच आम्ही बोलत होतो की काही ॲक्टर आता उगाच मेकअप आणि ह्याच्याकडे जास्त लक्ष देतात, लुककडे जास्त लक्ष देतात. खूप कमाल ॲक्टर आहेत. सो तसंच होतं की मी कुणाचं तरी काम बघितलं आणि मी त्या पद्धतीच्या कामाकडे मी अट्रॅक्ट होतो. सो ते न करता ते कॅरेक्टरकडे अट्रॅक्ट होणं हे सरांनी त्यांचा तो कॉल होता की ते नाही करायचं, आपल्याला हेच करायचं आहे.
सो मला म्हणजे दिग्दर्शक मला वाटतं तोच कमाल दिग्दर्शक आहे की त्याला माहिती आहे की जास्त पण नाही आणि कमी पण नाही, हेच पाहिजे मला. सो माझं सगळं म्हणजे जे काही श्रेय आहे ते सरांनाच जातं खरं तर. आणि हां, भाषेचं करताना माझे मित्र तिकडे विदर्भात राहतात काही, सो मी म्हटलं सरांना की सर मी जातो, मजा करतो तिकडे राहून. आणि हां, तिकडे गेलो मित्रांसोबत आणि काय खरंच मी फिरत होतो त्यांच्यासोबत, काही असं वेगळं काही नाही केलं. मी फिरलो, त्याच्या मित्रांना भेटलो, ते कसे बोलतात बघितलं आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आम्ही रात्रीसुद्धा ना जंगलात, हे तुम्हाला सांगितलं नाही पण 1-1:30 ते 2च्या दरम्यान, रात्री 2 वाजता आम्ही ताडोबाच्या जंगलात गेलो होतो. हे ॲक्च्युली असं जाता येत नाही पण आम्ही गेलो होतो सहज, की तिकडे राहणारी व्यक्ती जंगलात कशी फिरत असेल, रात्री कशी फिरत असेल, काय करत असेल. ऊन होतं तिकडे, मला 52 डिग्री ऊन होतं. त्या उन्हात आम्ही बाहेर गेलो, बघू काय होतं. ऊन बघू नाही शकत आपण, ते एवढं हे असतं. सो हां, आणि हे अनुभव मला वाटतं फिल्मच्या दरम्यानच घेता येतात, परत आपण नसतो घेत. आता जसं सायलीच्या म्हणण्यात एक उल्लेख झाला की थोडं कमी पण नाही, थोडं जास्त पण नाही होता कामा. खरं तर तुझी भूमिका कशी आहे, स्टॅमरिंग करणं हे इतकी त्याच्यामध्ये पुसटची रेषा आहे की तू जास्त केलं तर ते ओव्हर पण वाटू शकतं आणि कमी केलं असतं ते अरे ह्याला काय स्टॅमरिंग म्हणत नाही असंही तुला प्रतिक्रिया येऊ शकते. ही जी पुसटची रेषा आहे ती कशी सांभाळलीस? आणि परत तुलाही तोच प्रश्न की तुझी प्रक्रिया काय होती? कारण मला आता लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तिरेखेचा काही ना काही, जसं त्यांनी निवडीमागचा प्रवास सांगितला तसं प्रत्येकाचं काही ना काहीतरी मेहनत घेण्याचा प्रवास आहे. तर तू ती पुसटची रेषा कशी सांभाळलीस? नाही, जेव्हा कळलं मला की स्टॅमरिंग हे स्टॅमर म्हणजे एक पात्र आपल्याला असं आलं आहे जे आपण स्टॅमर करतोय, तर दॅट इट सेल्फ वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग फॉर मी. आणि जेव्हा कळलं की संतोष कोल्हे सरांकडून येतं आहे तर ऑफकोर्स सगळ्या गोष्टी खूप रिअलिस्टिक वेमध्येच जायला पाहिजे, हे तर माहितीच होतं. सो देअर वॉज नो वे, म्हणजे त्यांनी खूप क्लिअरली सांगितलं होतं की आपण युजली एंटरटेनमेंट फिल्म्समध्ये किंवा कॉमेडी फिल्म्समध्ये बघतो की स्टॅमर ह्याला खूप असं एक कॉमेडी जॉनरा म्हणून यूज केलं जातं, तर आपल्याला तसं करता कामा नाही. आपल्याला खूप रिअलिस्टिक अप्रोचनी ते जी आपले द पीपल हू ॲक्च्युली स्टॅमर्स त्या सगळ्यांपर्यंत ते पोचवायचं आहे विदाऊट हर्टिंग देअर सेंटिमेंट्स, आणि त्यांना ते कनेक्ट व्हायला पाहिजे. तर हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता की होणार का कनेक्ट, म्हणजे मी जे करते, कारण मी मुळात स्टॅमर नाही करत. आणि हे खूप एकदम इंट्रिकेट पार्ट आहे, खूप डिटेलिंग आहे त्याच्यात. कारण थोडंसंही जसं तुम्ही म्हणालात की जसं थोडंसंही जास्त केलं तर ते खूप ओव्हर वाटू शकतं आणि कमी झालं तर असं नाही आहे, त्यांना कनेक्ट नाही होणार. सो हा माझ्यासाठी डेफिनेटली खूप मोठा प्रश्न होता. तर त्याकरता मी एक मुलगी आहे सारा खान म्हणून, लहान मुलगी आहे, तिच्यासोबत एक 2-3 महिने थांबून वर्कशॉप केला ॲज सच, की तिच्याकडून शिकत होते की नक्की कसं असतं, म्हणजे कुठे तुला त्रास होतो. किंवा ती काय करायची, ती स्क्रिप्ट वाचायची. मी तिला म्हणायचे की तू माझीच स्क्रिप्ट आहे, तू ती घे, तू ती वाच, आणि तिला जिथे जिथे अडचण यायची बोलताना मग तिथे ते मी करून बघायचे. बरं, मला ह्याचंही एक खूप असं मनात असायचं की तिला काही म्हणजे असं इन्सल्टिंग नाही होणार ना, किंवा तिला कुठे दुःख नाही होणार ना की मी असं करते किंवा कोणीतरी मला इमिटेट करतं आहे. तर नाही, तिने पण इतकं छान ते आमचं रॅपो खूप चांगलं झालं आणि तिने पण ते सांभाळून घेतलं, तिने खूप छान शिकवलं. त्या व्यतिरिक्त देर आर लॉट ऑफ थिंग्स अबाउट इट, की खूप त्याच्यावर मग आम्हाला रिसर्च करायला लागला की नुसतं तेवढंच नाही आहे, नुसतं चेहरे असे झाले की असं झाल्याने स्टॅमर नाही होत, तर त्याचं ॲक्च्युली म्हणजे मागचा रिझन काय, कशामुळे होतं, बरं कुठे यायला पाहिजे ॲक्च्युअल स्टॅमरिंग. तर त्याच्यासाठी आम्ही सायकोलॉजिस्टकडे गेलो, स्पीच थेरपिस्टकडे गेलो, ज्यांनी आम्हाला सांगितलं की असे कुठले इन्स्टन्सेस येतात किंवा कुठला असा काही त्यांच्यावरनं बेसिकली असं कुठे ते फोकसमध्ये आले किंवा स्पॉटलाईटमध्ये आले की आता सगळे त्यांच्याकडे बघतायत, तर त्यांच्यासाठी ते असं ओ माय गॉड, आता मला सगळे बघतात, आता मी बरोबर बोलू शकेन की नाही. तर तो टेन्शन किंवा एखादा लहानपणीचा तो ट्रॉमा तो कॅरी करून त्यांना ते व्यक्त व्हायला इतकं डिफिकल्ट जातं, हे मी मुळात समजून घेतलं की अच्छा हे असं आहे, याच्या मागे कुठे जीभ कुठे अडखळते, कुठे वळते, कुठे त्रास येतो, कुठून घशातून कसं झालं की. सो या दॅट डिटेलिंग वॉज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि मेन लोक त्याला नीट घेतील ना, म्हणजे कुठे माझं काही चुकत तर नाही आहे ना, हा माझ्यासाठी एक खूप मोठा प्रश्न होता. बट सरांनी एकदम व्यवस्थितपणे मला त्या वर्कशॉप, म्हणजे आमचा एक दरम्यान 5-6 महिने वर्कशॉप चालले आणि ह्याच्यात त्यांनी पण खूप बारकाईने मला गोष्टी सांगितले, समजून घेतलं की तू करू शकशील. आणि द होल प्रोसेस गॉट व्हेरी अमेझिंग, आणि माझ्यासाठी करताना मला खूप हे छान वाटायला लागलं. सगळे तुझ्याविषयी बोलतात की तू खूप मदत केली आहे संवादांसाठी किंवा बोलणं तू तिथलाच मुलचा आपल्याच
ठिकाणी येऊन आपण असं छान त्या पद्धतीचीच भूमिका मिळणं हा अनुभव कदाचित तुझ्यासाठी पहिला असेल, मला माहिती नाही त्याविषयी काय झालं? हां, खरं तर मला असं वाटतं की ती गोष्ट फार अवघड आहे, कारण आपल्याला माहिती असतं की आपण त्याच भागातले आहोत, आपल्या भाषेवरती त्या लहेजावरती कमांड आहे किंवा आपल्याला ती येते सहज, तर त्यामुळे त्याच्याकडे अप्रोच होताना असं वाटतं की हां आपल्याला हे होऊन जाईल, आपल्याच्याने सहज ते होऊन जाईल. तर त्यामुळेच मला असं वाटतं की ते जास्त अवघड आहे. तुम्हाला जी गोष्ट खूप सहज येत असते किंवा सहज तुम्ही करू शकता असं तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो आणि ते करणं फार अवघड होतं, कारण ती सहजता वागण्या बोलण्यात, रोजच्या वागण्या बोलण्यात येते, पण ते कॅमेरासमोर तुम्हाला हे सगळं प्रेझेंट सादर करायचं आहे, ते तेवढं सहजपणे व्हायला पाहिजे. त्यामुळे मला ते जरासं अवघड वाटत होतं सुरुवातीला. भाषा म्हणून नाही, मला असं नेहमी वाटतं की मी पद्मनाभ, मी यवतमाळचा जरी असलो तरी चंद्रपूरचा जित्या हा वेगळा आहे. जरी मी यवतमाळचा असलो तरी पंढरपूरचा जित्या वेगळा आहे आणि तो जित्या वाटला पाहिजे. तो पद्मनाभ वाटता कामा नये, भलेही यवतमाळचाच पद्मनाभ असेल तर. त्यामुळे अर्थात स्क्रिप्ट वाचल्यानंतर, सरांशी बोलल्यानंतर वर्कशॉप आम्ही केलेलीच होती त्याची, तर त्यामुळे ते करताना एक त्या वर्कशॉपमधनं खरं तर तो जित्या जो कोणी आहे तो सापडत गेला. आणि दुसरं मगाशी छायाताई म्हणली तशी, मी चंद्रपुरात फारसा गेलेलो नाही, माझे मामा तिकडे राहायचे, त्यानिमित्ताने मी तिकडे गेलो होतो. पण तिथल्या भागामध्ये तुम्ही गेल्यानंतर ना, तिथला भौगोलिक परिसर तुम्ही जेव्हा अनुभवता तर त्यानंतर तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सापडत जातं जे काही आहे. आणि मला त्या पद्धतीने कामं करणं खूप आवडतं, की त्याच्या मानसिकतेमध्ये जाऊन तो काय पद्धतीने विचार करत असेल, तो कसा वागत असेल, काय बोलत असेल. जित्या जो आहे तो काय कॅमेरा आहे, तेजसचा अत्यंत जवळचा मित्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी फार वरवरच्या असतात. त्याच्या आतमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी एखादी गोष्ट कुठली तरी तुम्हाला मिळवावी लागते की ज्याच्यामुळे तो जित्या जिवंत उभा राहील. तर ते त्या भौगोलिक परिस्थितीमुळे, त्या लिखाणामुळे, काहीतरी त्या लिखाणामध्ये एक काहीतरी असं असतं की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे हां, हा कदाचित असा असू शकेल. आणि शिवाय वर्कशॉप, या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण झालं की मला असं वाटतं की ते पात्र जिवंत होतं, खरं होतं. आणि ते खरं वाटण्याकडे माझा जास्त कल असतो नेहमीच. तर मला असं वाटतं आहे की आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि ते इन्शाल्लाह सगळ्यांना आवडतील. आणि बरेच वेळा काय होतं ना की आपण आपल्या भूमिकेचा किती अभ्यास करून आलो आहे ना, त्याहीपेक्षा ना सीन करताना आपले को आर्टिस्ट बरेच वेळा काय होतं ना, त्यांच्यामुळे अचानक आपल्याला असं वाटतं की अरे आपण आपलं काम जरा जास्तच चांगलं व्हायला लागलं आहे. सो ना म्हणजे कधी कधी जसं समोरच्या कलाकाराची तयारी आहे ना, ते ॲटोमॅटिकली आपलं काम सोपं करून जातं. तसं मला आपला सीन झाला ना, म्हणजे मला स्वतःलाच असं ना ते भारी वाटत होतं की अरे पुन्हा एक रिहर्सल करूया असं. आणि ते प्रेमात पडतो ना अचानक आपल्याच कॅरेक्टरच्या नव्याने, तसं होतं. आणि मला वाटतं तसंच पद्मनाभ बरोबर पण झालं. आपला तो सीन जो मी येते बाईकवरून आणि तो करताना ना, तर ते मजा येते ते. आणि मग अशा वेळी आहे ना, मग अशा वेळी सगळे जेव्हा तयारीने उतरतात ना मैदानात, तेव्हा मग मग असं थोडंसं ॲटोमॅटिकली आपल्यात येतं ना ते की अरे आपलं पात्र आणखीन जरा खरं वाटलं पाहिजे. म्हणजे कुणाला हरवण्यासाठीची स्पर्धा नसते, एकत्र मिळून जाऊया आपण पुढे आणि जरा वाटून घेऊया बक्षीसं त्या टाईपचं. आणि सरांची पद्धतनं काम करण्याची, म्हणजे हे त्या बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं, पण सर ना शूटवरती ना ते खूप नाही आवडलं परत असं. आणि ना इम्प्रोवाईज करत आम्ही ते सीन त्या मुवमेंटपर्यंत ते जायचो. तर ते इम्प्रोव्हायझेशनच्या याच्यामध्ये काय होतं की तुम्ही ना एका टप्प्यानंतर पहिले खूप टेक्निकली करायला लागता. एका टप्प्यानंतर तुम्ही जे काही टेक्निकली केलेलं आहे ते तुम्ही विसरून जाता आणि तुम्ही सहजपणे त्या कॅरेक्टरचा काय तो विचार करत असेल अशा याच्यामध्ये तुम्ही रिॲक्ट होता. सो आम्ही खूप इम्प्रोव्हाइज करत शूट करताना सीन केले होते. तर त्यामुळे ते आणखीन जास्त लाईव्हली आले स्क्रीनवरती. जेव्हा कलाकार एवढी तयारी करून घेतात, तुमची दिग्दर्शक म्हणून एक तयारी त्या स्क्रिप्टवर झालेली असते, पण कलाकार जेव्हा स्वतःहून एवढी तयारी करून येतात तेव्हा दिग्दर्शकाचं काम सोपं होतं का आणखी अवघड होतं? नाही सोपं होतं, खूप सोपं होतं.
कारण कसं आहे ना, जे मनात आपल्या व्हिज्युअल आहे किंवा जे त्या सीनमध्ये घडावं असं आपल्याला वाटतं, ते जेव्हा समोरच्या कलाकारांकडनं तयारी करून आल्यानंतर आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतं, तेव्हा मग पद्मनाभ म्हटलं तसं नाही, मग आणखीन एक रिहर्सल करूया, आणि त्यातून ते इम्प्रूव्ह होत 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 आपल्या मनासारख्या प्रतिमेपर्यंत ते जाऊन पोहोचतं. त्यामुळे उलट कलाकार न तयारी करून आलेला कलाकार मला आवडतच नाही. त्यांनी त्याच्या भूमिकेचा अभ्यास केलेला असला पाहिजे. भूमिका काय आहे, डायलॉग काय आहे, आज सीन काय आहे, आपण आज काय करणार आहोत, इथपासून सगळ्या गोष्टी माहितीच असल्या पाहिजेत. म्हणजे मी अगदी उलट आहे, काही फिल्म मेकरचं असं असतं की नाही मी तुम्हाला सेटवर सांगेन सगळं जे काय सांगेल ते, आणि मग जे रिअलिस्टिक येईल ते. मला तसं नाही, मला आधी तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे, आणि मग आपण जेव्हा प्रत्यक्ष तो सीन कोरिओग्राफ करू किंवा तो सीन इम्प्लिमेंट करू, तेव्हा त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने आपल्या मनातल्या प्रतिमा उतरवता येतील, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो सगळेजण. श्रीकांत सर, मला म्हणजे तुमची पटकथा तर ठरलेलीच असेल त्या सिनेमाची, ऑफकोर्स तुम्ही जेव्हा बसलेला असाल तेव्हा, पण तरीसुद्धा असं काही झालं का, कारण विषय हा खूप महत्त्वाचा आहे, संवेदनशील विषय आहे, असं कुठे झालं की कुठेतरी स्टक झालेला आहात किंवा होता होता तिथपर्यंत आले आणि मग बदलावं लागले किंवा काही असं कुठेतरी स्टक झालाय तुम्ही? दोन गोष्टी यातल्या सांगाव्याशा वाटतात. एक, आत्ता ज्या सीनचा वारंवार उल्लेख झाला, छायाने सांगितलं तो, तर काय आहे, आपल्याकडे इन्स्पेक्टर ही आहे, तो पुरुष आहे का स्त्री आहे, खरं म्हटलं तर काही संबंध नसतो ना, कारण जसा पुरुष वागतो तशी स्त्री वागत असते. परंतु त्या पर्टिक्युलर सीनमध्ये एक शब्द होता, म्हणजे सगळे अडखळले, हा शब्द वापरायचा की नाही याच्यामध्ये, हा शब्द आपण घेऊ की नाही, म्हणजे छाया पण थोडीशी हे झाली होती त्या शब्द, हा शब्द वापरायचा की नाही, पण आम्ही जो शब्द ठेवला, आपल्या सेन्सॉर काय करेल तेव्हा बघूया. पण ही भाषा या पेशाची भाषा आहे, ही काय स्त्रीची भाषा किंवा पुरुषाची भाषा असं नाही, ही या पेशाची भाषा आहे. त्यामुळे तो शब्द ठेवला, आणि एकूणच छायाचे जे संवाद आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारची भाषा आहे, कारण तो इन्स्पेक्टर आहे तर ती तशीच येणार आहे. आणि त्यामुळे तिने पण मग नंतर ते आलं त्याच्यामध्ये की स्क्रिप्ट वाचल्यानंतर की ही स्त्री आहे किंवा पुरुष आहे असं नाही, तर ही इन्स्पेक्टर आहे, आणि ते तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि संवादामधून ते फार फार ठळकपणे दिसून आलं. दुसरी गोष्ट महत्त्वाची, आत्ता रिचा जे म्हणाली त्या याच्यामध्ये आहे ना, की स्टॅमरिंग ती करते. एखादं कॅरेक्टर जेव्हा सिनेमात येतं आणि अशा प्रकारचं वेगळं असतं की स्टॅमरिंग करते वगैरे, तर त्याला पहिला प्रश्न असतो की हे कॅरेक्टर असं का आहे, कशासाठी स्टॅमरिंग करते, ही काय गरज आहे, समजा नसतं स्टॅमरिंग केलं तर काय फरक पडला असता. परंतु त्याला एक कारण आहे, ती स्टॅमर का करते. तो एक विरोधाभास आहे. ज्या सिनेमाचा जो नायक आहे तो अखंड बडबड करणारा नायक आहे. आपण एरवी पण मराठी सिनेमाला बोलपट म्हणतो, कारण डायलॉग खूप जास्त असतं असं म्हणतो, पण या ठिकाणी त्याच्या कॅरेक्टरची गरज होती, कारण तो अखंड बडबड करणार आहे, त्याचा स्वभाव तसा आहे. आता या दोघांना विरोधाभास जर अधिक अधोरेखित करायचा असेल तर हिरोईन अशी असली पाहिजे, कारण त्या दोघांच्या तशा असण्याला आणि पुढे त्यांचं ज्या प्रकारचं प्रेम ज्या वळणावर जातं त्याला याला अर्थ होता, की जो सतत बडबड करणारा आहे तो गप्प होतो, आणि जी गप्प बसणारी आहे ती बोलायला लागते. त्या सगळ्या याच्यामध्ये हा विरोधाभास त्यातून जास्त स्पष्ट होतो, आणि ह्या सगळ्याला एक थोडीशी रहस्याची जोड आहे, जो मग छायाचा जो सगळा प्रवास आहे कॅरेक्टरचा तो त्या दोघांच्या मधला आहे. तर तिथे या सगळ्याच्यामध्ये स्टक होण्याची दोनच ठिकाणं होती, की आपण हे कॅरेक्टर इतक्या ठळक पद्धतीने करायचे का अशा पद्धतीने, पण ती सिनेमाची गरज होती आणि ते केलं आम्ही. आता ते बघू त्याचं काय होतं त्याचं. जेव्हा लिहितो लेखक किंवा पटकथा लेखक, तेव्हा त्याच्या पण मनात काही प्रतिमा तयार असतात, त्याच्या पण मनात त्याचा पिक्चर सुरू असतो. तर लेखकाच्या मनातला चित्रपट आणि दिग्दर्शकांच्या मनातला चित्रपट हा सिंक कसा झाला, त्याची प्रोसेस काय होती? सिनेमा जेव्हा पडद्यावर येतो ना, ते पूर्णपणे लेखकाचं विजन असतं, या दिग्दर्शकाचं विजन असतं. लेखक लिहितो तेव्हा कागदावर लेखक असतो, पडद्यावर येतो तेव्हा दिग्दर्शक झालेला असतो. आता लेखकाच्या मनातलं आणि पडद्यावर आलेलं दिग्दर्शकाच्या मनातलं याच्यामध्ये किती मॅच होतं याच्यावरच सिनेमा मला वाटतं जास्त प्रभावी होतो की नाही आहे. परंतु सुदैवाने काय झालं, आम्ही प्रत्येक गोष्ट खूप डिस्कस केली आधी. म्हणजे मला असं वाटतं, संतोषला असं वाटतं, मला असं वाटतं, संतोषला असं वाटतं, खूप दीर्घ प्रोसेस होती ती. अनेकदा आम्ही ड्राफ्ट केला, मग परत बदल केले, मग परत गेला, पण मी प्रत्येक वेळेस आर्ग्युमेंट करायचो की हे नको, असं मला असं वाटतं. कधी माझं स्वीकारलं गेलं, कधी त्याचं स्वीकारलं गेलं, असं झालं. खूप काम केलं याच्यावरती आम्ही. 3रा-4था ड्राफ्ट आहे आता जो शूट झाला तो 5वा ड्राफ्ट आहे. 5वा ड्राफ्ट आहे, 5वा आहे. त्यामुळे खूप चर्चा झाली त्याच्यावरती, आणि मला असं वाटतं की समाधान आहे की म्हणजे आपली एखादी गोष्ट मान्य जर केली गेली नाही तर ती का केली गेली नाही हे जर स्पष्ट झालं तर आपण आपोआपच मागा घेतो. तसं आमच्या दोघांमध्ये खूप सिंक झाल्यानंतर, आणि जे काय पडद्यावर आलं ते आता आमच्या दोघांच्या मनातलं आहे. सर, सामाजिक विषयांवरचे सिनेमे हल्ली येत आहेत आणि पर्यावरण विषयक सिनेमे सुद्धा खरं तर यायला हवेत, पण तरी एक तुम्हाला काय वाटतं की
किती असा विषय सिनेमाच्या माध्यमातून किती पोहोचू शकतो आणि किती पोहोचवणं महत्त्वाचं आहे? नाही, मी या बाबतीत असं एक सांगेन की आपल्याकडे ना खूप गैरसमज आहे की असाच सिनेमा असला पाहिजे, एंटरटेनिंग असला पाहिजे. पण सिनेमा हा तसा नाही आहे. सिनेमा हा एक अनुभव घेण्याची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाता तेव्हा त्या पहिल्या 5व्या मिनटापासून ते 2 तास 20व्या मिनटापर्यंत तुम्हाला एक एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. मग तो विनोदी आहे का, तो सायफाय आहे का, तो रहस्यकथा आहे का, तो कुठला आहे, दुसरा कुठला जॉनर आहे, पण तो अनुभव मिळाला पाहिजे. आपल्याकडे सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भयंकर वेगळा आहे. आपल्याला फक्त ते ग्रँजर, व्हिज्युअल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, किंवा दुसरीकडे ऐतिहासिक मराठीमध्ये कसा हेच पडलं आहे की ऐतिहासिक महाराजांच्या काळातला सिनेमा आला की तो चालणार वगैरे, असे का बॉक्स ऑफिसने काही वेगळी त्याची परिमाणं तयार करून टाकलेली आहेत. पण सिनेमा हा सिनेमा असतो. तुम्हाला एक कथानक तुम्हाला चित्ररूपात आणि संवाद रूपात आणि म्युझिकच्या रूपामध्ये कुठेतरी खूप छान पद्धतीने आतमध्ये घेऊन जातं. ते कथानक तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे पैलू उलगडून देतं आणि मग शेवटी कुठेतरी एका वेगळ्या कन्क्लुजनला नेऊन पोहोचतं. ही सिनेमाची जी चित्रभाषा आहे ती मला मांडायची होती या सिनेमाच्या माध्यमातून, आणि मला तसा सिनेमा करायचा होता. त्यामुळे मी खूप थांबून जवळजवळ 2009 नंतर माझा हा 2024ला दुसरा सिनेमा येतो आहे, 2025ला दुसरा सिनेमा येतो आहे. सो मी खूप थांबलो याच्यासाठी, कारण मला मनासारखा सिनेमा करायचा होता. मला मनासारखी कथा ही पडद्यावर आणायची होती. कोणा एका हा चाललाय म्हणून, हा सिनेमा चाललाय म्हणून असं काहीतरी करू, हे नाही. माझ्या डोक्यात जी गोष्ट तयार होती आहे, माझ्या भोवती जे जे मला दिसतं आहे त्याचं रिफ्लेक्शन एका छान कथानकामध्ये ते यावं, अशा पद्धतीचा हा सिनेमा आम्ही बनवला. या सिनेमात एकही गाणं नाही. या सिनेमामध्ये घुसडायला लागतं म्हणून एक विनोदी कॅरेक्टर की जे लाईट व्हेनमध्ये काहीतरी तयार करतात एखादा सीन, असं मुद्दामून आणलेलं कॅरेक्टर नाही. जे घडतं ते कथानकात आपसूकपणे जे सटायर येतं ते येतं. जे कथानकात आपसूकपणे ज्या इमोशनल घडामोडी होतात त्या होतात. मुद्दामून काहीही केलेलं नाही आहे. त्यामुळे हा एक कथेचा प्रवास तुम्हाला पडद्यावर घेत आपण एका विशिष्ट टप्प्याने हा सिनेमा अनुभवू शकतो, अशा पद्धतीचा सिनेमा करायचा हे माझ्या डोक्यात होतं आणि ते करण्याचा हा प्रयत्न आहे. सर, मी सुरुवातीला सिनेमाच्या शीर्षकाबद्दल बोलले, त्यांना मध्यंतरी म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षात ना अशी खूप चर्चा होती की सिनेमाचं शीर्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावतं खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की म्हणजे प्रेक्षकांचा असा एक मतप्रवाह असतो की आम्हाला सिनेमाचे शीर्षकच नाही कळलं तर आम्हाला सिनेमा काय कळणार, असा एक साधारण मतप्रवाह असतो. पण ह्या सिनेमाचं शीर्षक अशा पद्धतीचं ठरवतानाची मागची विचारधारणा तुमची काय होती? आणि तोच प्रश्न मी कलाकारांना विचारेन, कारण तुम्हाला जेव्हा कळलं की सिनेमाचं नाव असं आहे तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? तर दोघांनी एक महत्त्वाचा भाग म्हणजे की शीर्षक पहिल्या दिवसापासून ठरलं. म्हणजे जेव्हा कथा लिहून झाली ना तेव्हाच हे शीर्षक ठरलेलं होतं. पटकथा लिहिली गेली तेव्हा पटकथेवरही हेच शीर्षक होतं, दुसरं काही नव्हतं. कारण कथानक जे डोक्यात आलं त्या कथानकाच्या वेळेसच या सिनेमाचं नाव स ला ते स ला नाते असेल. आणि ही मराठी व्याकरणामध्ये द्वितीयची आणि चतुर्थीची विभक्तीचा तो प्रत्यय आहे हे आपल्याला माहिती होतं आणि त्याचंच रिफ्लेक्शन तुम्हाला चित्रपटात, म्हणजे त्यासाठी व्याकरण माहिती असायची गरज नाही, अशी चित्रपटात व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला कदाचित व्याकरण माहीत नसेल तर ह्या टायटल कळणार नाही असं होणार नाही. जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला सला ते सला नातेचा अर्थ कळेलच. पण माझा प्रश्न असा आहे की आपल्याला अनुरूप जे वाटतं तेच टायटल ठेवावं. आता सैराट हा शब्द आपण ऐकला होता का आधी? अगदीच जे कदाचित लिटरेचर आणि याच्याशी संबंधित काही कादंबऱ्या वगैरे बघितलेल्या असतील तर त्यात हा सैराट, पण सैराट हा वेगळाच सिनेमाचं नाव होऊ शकतं हे आपल्या कदाचित कोणाच्या डोक्यातच नसेल आलेलं. पण ते झालं आणि ते सक्सेसफुल झालं, लोकांनाही पटलं, फिल्ममेकरनी ते अशी यशस्वीरित्या लोकांपर्यंत तो शब्द पोहोचवला. हे तसंच सला ते सला नातेच्या बाबतीत आहे. आणि अतिशय सिंपल गोष्ट मला असं दिसतं की म्हणजे मी त्याचे डिव्हिजन करताना असं करतो की आमचा हिरो आणि आमची हिरोईन स्टॅमर करते, हिरोला ती पहिल्यांदा भेटते, त्याचं नाव तेजस देशमुख आहे, ती त्याचा पूर्ण शब्द उच्चारू शकत नाही. पहिल्यांदा जेव्हा त्याला हाय करते तेव्हा तेजस देशमुखचा ती ते असंच म्हणते, तिथे अडखडते लॉजिकली. तेव्हा माझा हिरो तिला म्हणतो की एक काम कर ना, तू मला ते म्हण, मी तुला स म्हणतो. तिचं नाव समिधा आहे.
सो दिस इज त्यांच्या पहिल्या मिटिंगमध्येच ही गोष्ट क्लिअर होते आणि त्यातून सलाते इज दोन माणसं एकत्र येण्याची प्रोसेस आणि त्यात ना आला की पुढे काय होतं हा चित्रपटाचा उरलेला भाग. सो दिस इज हे एक्सप्लेन करायचं झालं तर हे टायटल अशा पद्धतीने कथा लिहितानाच डोक्यात होतं, कॅरेक्टर लिहितानाच डोक्यात होतं. आता यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही. हे सगळे मला म्हणतात की नाही चालणार, हे काय टायटल लोकांना कसं कळेल. नाही, मला तर जेव्हा सरांनी सांगितलं की हे टायटल आहे तेव्हा मी म्हटलं अरे बापरे, हे तर आपण शाळेत शिकलो होतो. तो पहिले मी म्हटलं की हां सर ठीक आहे, चांगलं इंटरेस्टिंग वाटतंय. मी पहिले गुगलवरती सलाते सलानाते आपण विभक्ती प्रत्यय जो शिकलो होतो तो पहिले समजून घेतला की अरे अच्छा असं आहे. आणि मग अर्थात स्क्रीन प्ले वाचल्यानंतर सर जसे म्हणले तसं तर कळलं. पण पहिली रिॲक्शन तर माझी होती की नाही पहिले आपल्याला ते विभक्ती प्रत्यय जो आपण शिकलेलो आहे तो पहिले समजून घेणं गरजेचं आहे. कारण काय उलटून गेला तसा काय रोजचा आपला आता त्याच्याशी संबंध येत नाही. त्यामुळे मी पहिले ते गुगल सर्च करून काय होतं ते हे जाणून घेतलं. माझ्यासाठी खरं सांगायचं तर नावापेक्षा ना गोष्ट आणि माझी भूमिका हे माझ्या हे खरं तर हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि नंतर हां नाव ऐकल्यावर होतंच ना की ला ते असं. पण सिनेमाची गंमतच ती आहे ना, म्हणजे मी तेच एन्जॉय करते की ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत ना त्या आपल्याला ओळख करून घ्यायला मिळतात. हे क्षेत्र तसंच आहे. सो त्याच्यामुळे मला असं मजा आली, इंटरेस्ट. आणि संतोष आहे बोलल्यावर आणि त्याने मग सांगितलं अरे हे व्याकरणाशी जोडलेलं आहे. सो येस मी म्हटलं येस. जसं तू सैराटबद्दल बोललास, मी त्याच्या अगदी पाठी जाऊन मी फॅन्ड्री म्हणजे सैराट तरी थोडंसं माहिती होतं लोकांना, पण फॅन्ड्री कुणालाच हा शब्द माहीत नव्हता. म्हणजे फॅन्ड्री तेव्हा सुरुवातीला आम्ही सांगायचो तर अच्छा इंग्लिश पिक्चर करते असं होतं. इंग्लिश सिनेमा टू डायरेक्ट डुक्कर असं. पण मला वाटतं ना की आपण कामच असं करावं ना की आपल्या कामामुळे ते नाव लोकांना माहीत पडायला पाहिजे. मग याच्यापेक्षा काय भारी. मला ॲक्च्युली आता मल्याळम फिल्म्स आणि या सगळ्या फिल्म्स आवडतात, पण त्या फिल्मची नावच नाही घेते. पण मला असं कळलं की ज्या फिल्मचं नाव कळत नाही ते फिल्म कमाल असते. ते कळतं काल साऊथची फिल्म पाहिली यार, पण नाव काय ते उच्चारता पण येत नाही. गोड स्टोरी म्हणालीस, गोड स्टोरी हा पण ते आधीचं नाव काय ते काय कळतच नाही. पण सिनेमा कमाल आहे. आमचा सिनेमा कमाल सिनेमा कमाल. बरं, मला जेव्हा कळलं की सला ते सलानाते हे नाव आहे तेव्हा सरांनी मला समजवलं की मराठीतल्या व्याकरणातला एक भाग आहे आणि आपल्या फिल्ममध्ये हे नात्याचं एक व्याकरण आहे हे कळल्यावरच मला खूप आनंद झाला. आणि आता मला ते असं का वाटतं की यशस्वी झाले आपलं हे नाव, कारण जेव्हा मी लोकांपर्यंत म्हणजे लोकांना सांगते की सला ते सलानाते हे फिल्मचं नाव आहे तेव्हा त्यांच्या मनातलं जे कुतूहल जागं होतं की अरे काय हे, व्हॉट इज द मिनिंग. तर हे जेव्हा लोक 4 वेळा येऊन विचारतात मला वाटतं इथेच आपण जिंकलो, कारण त्यांना आहे म्हणजे ते एक्साइटमेंट आहे फिल्म बाबतीत. सो आय थिंक वी हॅव वन कीपिंग दिस नेम. आणि अगदी शेवटाकडे येते की विषय संवेदनशील आहे, सिनेमाचा गंभीर आहे, एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करते, तरी सुद्धा तुम्ही एकत्र होतात तिथे, तुम्ही शूट करत होता तितके दिवस. काय ऑफस्क्रीन किती धमाल असायची, काय करायचं तुम्ही, किती मजा असायची. सरांनी मजा करायला वेळच नाही दिली. हो ना. तू म्हणाला त्या प्रोसेसमध्ये मी फिरायला गेलो होतो. हा त्या दरम्यान शूटिंगच्या दरम्यान तुमची काय ऑफस्क्रीन धमाल असायची. खरं तर वेळ म्हणजे तसं शूटिंगच्या दरम्यान आम्ही जी काही मजा केली आहे ती, हां म्हणजे एक किस्सा सांगतो. आम्ही उपेंद्र लिमे सर होते आणि मी, असा आमचा OS चालू होता आणि मागे ना ताडोबामध्ये शूट करतो बफरिंग झोनमध्ये, तर मागून एक वाघ असा गेला आणि आमचा असं OS चालू आहे, वाघ मला दिसतोय आणि मागे लाईटवाला आहे तो म्हणतो सर वाघ वाघ वाघ. त्याने काही नाही केलं, वाघाने फक्त असं बघितलं आमच्याकडे, त्याचा कसा गेला तो. सो असे बरेच अनुभव आम्हाला घेता आले. हां आणि मला याचं अपोजिट झालं की पहिले मी सरांना सांगितलं की सर वाघ बघायचा आहे. सो पहिल्या आम्ही जेव्हा ट्रिपमध्ये ताडोबाचं जंगल अशी सफारी करायला गेलो होतो की अरे मी फुल एक्सायटेड, अरे आज वाघ दिसणार आणि जाऊन काय दिसलं तर डुकरं. सो तिथेच आमची तो ताडोबाच्या जंगलातला पहिला प्रवास आमचा तिकडेच हे झाला. म्हणलं बरं ठीक आहे.
ते मला छायाताईचा एक किस्सा आहे. न्यूज आम्ही रेकॉर्ड करत होतो आणि छायाताई म्हणजे पोलीस ऑफिसर म्हणून उभी आहे आणि मी बातमी तिला हे करतो. तर ना त्या हे ॲक्टिंग करत होत्या की म्हणजे पहिल्यांदा कॅमेरासमोर आल्यावर व्यक्ती काय करेल अशी ती काम करत होती. तर एक व्यक्ती ना तिकडे होती, तिकडचे लोकल व्यक्ती. तर ते आले, काय मॅडम तुम्हाला ॲक्टिंगच जमत नाही, सरळ सांगा ना असं असं. आणि आम्हाला कळलं काय बोलायचं, पण त्यांना माहितीच नव्हतं. पण पण तिचा मोठेपण आहे की ती म्हणत नाही, तिला कळलं की नाही नॉर्मल व्यक्ती आहे. असे बरेच किस्से आहेत. नाही त्याला असं झालं की एवढं अडखळत का बोलते, असं धाडधाड, म्हणजे ते कॅरेक्टर असं त्याच्या डोक्यात नाही आलं. मला वेगळी गंमत सांगायला आवडेल, माझ्याकडे खूप गमती आहेत खरं तर. एकतर पहिली गंमत हे मी म्हटलं ना, असं वेगळं काहीतरी करायला मिळाल्यावर मला मजा येते, काहीतरी शिकायला मिळतं ना आपलं ते, आणि आयुष्यभर आपल्याकडे राहते ती गोष्ट. मला संतोषने म्हटलं की आता तुझा पोलीस अधिकारी आहे, बाईक चालवता येते ना. तर ते मला प्रत्येक वेळी असं होतं ना की एक चांगली भूमिका आली ना तर हे नाही येते म्हणून ती अशी जाऊ नये. मला अरे शिकूया ना, मी शिकेन असं त्याला सांगितलं. आणि शूटिंगच्या आधी फक्त 2-3 दिवस जाऊन मी बाईक शिकले, BKCच्या मोकळ्या रस्त्यावर, असं 1 किंवा 2 वर अशी, काहीच अडथळा नाही अशा ठिकाणी अशी शिकले. आणि मला असं झालं की येते मला बाईक. आणि मग काही दिवस शूट केल्यानंतर अचानक दुपारी सुरू झाली गडबड असं. तर मी म्हटलं आता रिलॅक्स होते आणि मग विचारलं आता काय आहे, आता कोणता सीन करतोय. तर याने सांगितलं तू आता बाईक घेऊन तुझी एंट्री आहे. आणि मला असं झालं ओ बाईक घेऊन एंट्री. आणि काय झालं ना, मी अगदीच असं मोकळ्या रस्त्यावर शिकले होते आणि याने तो सीन होता ना तिथे एकतर तुम्हाला रस्ता नव्हताच, असं पार्किंगचा असा तो होता खूप, त्याच्यात बार होते माणसं, बरं रिअलिस्टिक लोकेशन ना, त्याच्यामुळे तिथली जी माणसं येतील आधेमध्ये अशी करत ते सगळे आमचे ज्युनियर आर्टिस्ट. मध्ये मध्ये असे रस्त्यावर खड्डे वगैरे, माझी हवा टाईट झाली. आणि मग झालं 1-2दा बघूया जरा प्रॅक्टिस करूया. तर मी आपली ती 1-2 वर जशी बाईक चालवत होते ना तशी येत होती. आणि होती तर मी तडफदार ना पोलीस अधिकारी, हा बोलत होता की अरे अजून फास्ट यायला पाहिजे. आणि मला काही ते जमेना, मी आपली टुकू यायचे आणि पुन्हा असं असतं ना की ह्या मार्कवर थांबलं पाहिजे, मी टुकू यायची आणि मार्कवर काही थांबत नव्हते. 1 टेक रिटेक आणि नंतर मग ते ॲटोमॅटिकली असं व्हायला लागतं ना, आपल्याला जमत नाही आहे, आपल्यामुळे बाकीच्यांना पुन्हा करावं लागतं आहे. आणि उगाचच वाटतं, ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांचा आपण विचार करायला लागतो ना, अरे लोक काय बोलत असतील. आणि मग एका टेकला ना आता जमवलं पाहिजे. आणि सांगितलं एकदम फास्ट आहे. आणि मी आले ना, झूम करत आले. आणि मग ना तो मार्क दिला होता तिथे थांबायचं होतं ना, झूम आले. आणि जसा मार्क आला ना, मी हँडब्रेक दाबला, पुढचा ब्रेक, आणि जी गाडी उडाली, गाडी एका बाजूला, मी एका बाजूला. माय गॉड, म्हणजे आता हसत सांगतेय, पण कदाचित म्हणजे ती वेळ माझी होती म्हणून, नाही तर कदाचित तो माझा सिनेमा शेवटचा ठरला असता कदाचित. कारण की ना शूज आहे ना, ते काय असतं बाईकला ते तिथे ना तो शूज माझा अडकला होता. नशीब आहे ना, त्या फोर्सने तो शूज निघाला. जर तो निघाला नसता तर मी फरफटत गेले असते. मी अशी काही उडाले ना, माय गॉड. नाही पण लगेच आम्ही तो शॉट येस केला. लकीली काही असं काही कपडे खराब झालेत वगैरे असं काही झालं नाही, तर ते केलं. पण त्या दिवशी मला धडा मिळाला आहे की बाबा रितसर त्याचं सगळं प्रॅक्टिस वगैरे करून, ते असं नाही की अरे हा रोल आपल्याकडून जायला नको म्हणून, नाही सब आता आहे मेरे को सब आता है, असं नाही करायचं. आणि दुसरं आहे ना, मी कोणती गाडी ती चालवली आहे फिल्ममध्ये,
सुमो नाही, सुमो नाही, दुसरी 4 व्हीलर. तर आहे ना, आम्ही बऱ्याच ठिकाणी असं लपून छपून केलंय ना शूट. तर आम्ही आपलं ती गाडी घेऊन निघायचे आणि ते पोलिसांचे कपडे. तर बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं ना, असं गर्दीच्या ठिकाणी जायचो जस्ट असं ना, जसं मी गाडी घेऊन पोहोचले ना, सगळे कपल्स बिपल्स जे सगळे असायचे सगळे पळायचे. तर ती खूप मजा येत होती. खूप मस्त, म्हणजे ते एकतर अनुभव ऐकून खूप मजा येते. अजून आणखी त्याच्यावरती आपण बरेच करत बसू आणि पण सिनेमाविषयी खूप छान गप्पा झाल्या आणि आम्हाला खूप काही गोष्टी समजल्यात. आणि मुळात शीर्षकापासून जी सुरुवात झालेली आपली गप्पांना, तर ते आम्हाला आता ते लक्षात आलेलं आहे की काय नेमकं असणार आहे. तर सिनेमाच्या शीर्षक जसं सांगितलं म्हणाला तसं सिनेमा यशस्वी होणारच आहे. शुभेच्छा आहेतच आमच्या सगळ्यांना. आणि इथे येऊन आमचे संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि ना ह्या सिनेमामुळे ना, सिनेमाचं म्हणजे विशेष तेच असतं ना की सिनेमामुळे ना खूप नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, शिकायला मिळतात. पत्रकारिता म्हणजे काय हे आम्हाला जरा जवळून बघायला मिळालं की म्हणजे किती गोष्टी असतात ना. म्हणजे मला माहीत नाही मी हे कॅमेरासमोर किती बोललं पाहिजे, पण म्हणजे खरंच असं असतं ना की ठरवून काही गोष्टी तुम्हाला जरा ह्या येऊ नयेत लोकांसमोर किंवा मग ह्या याव्यात. तर तिथे कधी कधी तुम्हाला आतून वाटत असतं आणि कधी कधी नाईलाज असतो ह्या गोष्टी कराव्या लागतात ना. मला असं भारी वाटतं, असे जरा वेगळे विषयावरचे सिनेमे केले ना तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जवळून शिकायला मिळतात, बघायला मिळतात, तुमच्या आत डोकावून बघायला मिळतं. सो ते फक्त शेवटचा सर तुम्हाला मला विचारायचं मगाशी राहिला की आता मराठी इंडस्ट्री, मराठी सिनेसृष्टीचं जे सगळं चित्र आहे ते थोडंसं आपल्याला प्लस मायनस मध्ये गोष्टी दिसतात. त्याच्याविषयी खूप बोललं जातं की का चालत नाही, चालतायत प्रेक्षक हे नाही ते नाही वगैरे सगळ्या खूप त्याचे विविध कंगोरे आहेत. तुम्ही इतक्या वर्षानंतर सिनेमे करताय, तर एकतर इतक्या वर्षानंतरची गॅप आहे तुमची सिनेमाची, पण दरम्यान तुमचा अभ्यास तर डेफिनेटली असणार आहे ह्या पूर्ण माध्यमाविषयीचा. तर तुमचा अभ्यास काय सांगतोय आत्ताच्या चित्रणाबद्दल? सगळेजण ना, मराठी प्रेक्षक हा थिएटरला पोहोचत नाही, मराठी सिनेमासाठी तो येत नाही, असंच सगळ्यांचा सूर असतो साधारण. पण जर मराठी हाच मराठी प्रेक्षक नेटफ्लिक्सवरच्या चांगल्या सिनेमे पाहतो, सिरीज बघतो, ते त्यांना आवडतात. तोच यंग मराठी मुलगा चांगल्या प्रकारचा मल्याळी सिनेमा किंवा असा कंटेंट पाहतो आणि तो कन्झ्युम करतो. माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे कंटेंट तयार करण्याला ब्रेक मिळाला पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीचा कंटेंट हा आपल्या मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचवला पाहिजे. आता याच्यासाठी ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण हा कंटेंट असं म्हणतात की पिठातल्या प्रेक्षकाला ही गोष्ट काय कळणार आहे. पण जो समजून घेणारा मोठा प्रेक्षक आहे की ज्याला कळतं, जो फेसबुकपासून ते इंस्टाग्रामपर्यंत सगळीकडे व्यक्त होत असतो आणि आवडत असतो, हा सोडून द्या, ती त्याच्यात बोलणारीच माणसं जरा कदाचित जास्त असतील. पण जो खऱ्या अर्थाने ज्याला सिनेमा किंवा चित्रभाषा कळते अशा ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून एक नवीन माध्यम असण्याची गरज आहे असं मला वाटतं. माध्यम इन द सेन्स अशी थिएटर्स असणं गरजेचं आहे किंवा असं काहीतरी एक चेन ऑफ किमान प्रत्येक जिल्हावार, जसं तुम्ही नाटकासाठी म्हणून आपण एक स्पेशल थिएटर करतो आणि तिथे नाटक जरी 10 प्रेक्षक 15-25 प्रेक्षक असले तरी नाटक चालतं आणि लावलेला शो हा कंप्लीट होतो. सिनेमाच्या बाबतीत तसं होत नाही. सिनेमाच्या बाबतीत हा जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतरता तिथे स्पर्धा असते. तिथे तुमच्या सिनेमाला जर प्रेक्षक नाही आला तर मल्टिप्लेक्सवाला तो सिनेमा बदलणार आहे. शुक्रवारीच जर नाही आला तर शनिवारी तुमचा सिनेमा तिथे नसणार आहे. या सगळ्याची जाणीव मला आहे. या पार्श्वभूमीवर मी फक्त एवढंच प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही आतापर्यंत जो कंटेंट गेल्या 3 वर्षात 4 वर्षात पाहिला असेल तो कंटेंट या सिनेमात नाही आहे. जो तुम्हाला एक चांगला कंटेंट हवा आहे, जो तुमच्या बुद्धीला आणि विचारांना चालना देणारा, ट्रिगर देणारा कंटेंट या सिनेमात आहे. हा तुम्ही एकदा येऊन बघा आणि माउथ पब्लिसिटीने हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं आहे आणि तो पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सिनेमाचं गणित खूप अवघड आहे, ते काही साधं सोपं नाही.
शासन त्याला जे काय त्यांच्या पद्धतीने हेल्प करतं ते तोकडं आहेत प्रयत्न जे सगळे आहेत, किंवा ते योग्य दिशेने जाणारे नाहीत. अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने कदाचित हे सिनेमे पोहोचवले पाहिजे. जशी केरळ किंवा काही परिसरामध्ये ना लोक छोटा सिनेमा असेल, मोठा सिनेमा असेल, म्हणजे ज्या सिनेमात गाणं नाही, जो सिनेमा टिपिकल एंटरटेनिंग आहे, तोही सिनेमा गावागावापर्यंत पोहोचलेला असतो आणि 50-50 कोटीचा बिझनेस करतो. आपल्याकडे तसं नाही होत आहे. ती एक ओव्हरऑल चळवळ उभं राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. चांगले सिनेमे आणि चांगला प्रेक्षक या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारं काहीतरी घडलं पाहिजे. खूप महत्त्वाचे मुद्दे सर तुम्ही म्हणले, की या विषयावर अनेकदा चर्चा होत असते, पण दरवेळी आपल्याला काही ना वेगवेगळे मुद्दे येतात आणि कळतात आम्हाला या निमित्ताने. तर थँक्यू सो मच तुम्ही याबद्दल भाष्य केल्याबद्दल. पुन्हा एकदा सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप 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 थँक्यू आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.